कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 11 इंचांवर आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। यामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कोदे, जांभरे आणि घटप्रभा हे लघु प्रकल्प 100% भरले आहेत। तर नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सातपुडा पर्वतरांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। सततच्या पावसाने सातपुड्यातील सोन नदीला पूर आलाय, तर अक्राणी तालुक्यातील सोन जवळ असलेल्या नदीला पूर आलेला आहे। पूर आल्यानं या ठिकाणचा पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे 12 गावांचा संपर्क तुटला। सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूकही ठप्प झाली आहे। तळोदा शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे भिंत कोसळली आहे। यामध्ये 2 जण जखमी झाले। त्यांच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। चुनीलाल सोनवणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे अशी जखमींची नाव आहे। तर नंदुरबार जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलेला आहे। सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावामध्ये पाणी साचले। जनजीवन विस्कळीत झाले। गावाला नदीचं स्वरूप आहे, तर काही वाहनं पाण्याखाली आहे। अनेकांच्या घरात पाणी गेल्यानं संसार उपयोगी साहित्याचं देखील नुकसान झालं। तर दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे, मात्र पूर परिस्थिती ही कायम असल्याचंच बघायला मिळते। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे। गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय। दारणा धरणातून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। तर नाशिकमध्ये यंदा 24 दिवसांमध्ये दुप्पट पाऊस झालाय। मागील वर्षाच्या तुलनेत धरणं यंदा 41% अधिक भरली आहे। 24 दिवसांमध्ये 326 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 40% साठा आहे। तर गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकमधून यंदा 2 महिने आधीच जायकवाडीला पाणी पोहोचले। पुण्यात झालेल्या पावसामुळे आता 4 दिवसांमध्ये खडकवासला धरणातून 1.75 TMC पाण्याचा विसर्ग केला जातोय। गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठा 65% स्थिर ठेवण्यात आलाय। तर गेल्या साधारणतः 4 दिवसांमध्ये खडकवासला धरणात 12 मिलीमीटर इतका पाऊस आहे। वरसगावमध्ये 52 मिलीमीटर आणि टेनगरमध्ये 34 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। 65% पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग करण्यात येतोय। 4ही धरणं मिळून 41% इतका पाणीसाठा आहे। तर उजनी धरणातून भीमा नदी आणि नीरा नदीमध्ये 50,000 तर वीर धरणातून 30,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येतं। यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं आता वेढा दिला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीत वाढ झाली आहे। घाटाच्या पायऱ्यांवर वारकरी धोकादायक पद्धतीनं आता स्नान करत आहेत। यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। नदीकाठी रेस्क्यू टीमही तैनात करण्यात आली। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे। तर आदेशाविरोधात बदलापूरमधल्या कोंडेश्वरच्या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। पोलीस बंदोबस्त लावा पण रोजगार हिरावू नका ही विनंती आदिवासींनी प्रशासनाला केली। तर बदलापूरपासून 7 किलोमीटर कोंडेश्वर धबधबा आहे। दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात। त्यामुळे आदिवासींना आता 2 ते साधारणतः 3 महिने चांगला रोजगार मिळतो। एवढं सामान भरून आमचा काय फायदा झाला? काय आधीच बोलायचं होतं ना आम्हाला, सामान नका बरं। आमची मोलमजुरी याच्याच असते, त्या खोलायसाठी आम्ही आता मंदिर आहे, मग लोक येतील ना दर्शनासाठी।
ते बंद करून ठेवलाय. 10-15 हजाराचं सामान आणलंय तेवढं फुकाट गेलं. तर धंदा कधी असतो, शनिवार रविवार असतो. काही आता एवढी दुकानं लावलीत, तर या दुकानात सगळ्याचं नुकसान झालं का नाही? पोलीसवाले बंदी घातली, ती या खुला करावा असं आमचं म्हणणं आहे. फक्त 2च महिन्यात धंदा असतो आमचा. आणि यानंतर पुढे एक मोठी बातमी आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या मतमोजणीला अडथळे निर्माण होत आहे, कारण शक्तिपीठाच्या भूसंपादन प्रक्रियेला शेटफळ येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय. मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलंय. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावं लागलंय. आम्हाला नको आहे शक्तिपीठ आणि यांनी पोलीस फोर्स आणून आमच्यावर दबाव शेतकऱ्यावर टाकून रस्ता मोजणीसाठी यांचं प्लॅनिंग चालू आहे. पण आम्हाला रस्ता नको, आम्ही रस्ता होऊ देणार नाही आणि आम्हाला अजिबात मोबदल्याची गरज नाही. आम्हाला रस्ता, आमची जमीन द्यायची नाही शक्तिपीठ. शक्तिपीठ प्रकल्पावरून संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केला. स्वतःचे खिसे भरण्यासाठी शक्तिपीठासारखे प्रकल्प राबवले जातात आणि अशा प्रकल्पातून मिळालेला पैसा आमदार खासदार हे विकत घेण्यासाठी वापरले जातात असा गंभीर आरोप राऊतांचा आहे. एवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे, त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही. अत्यंत हाय लेवलचा घोटाळा. समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट. या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50% घोटाळा आहे. या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा, अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला. भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय, कारण भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावले. तर स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून त्यांनी झेप घेतली आहे. ॲक्झिओम मिशन 4चं प्रक्षेपण दुपारी 12:01 नासाच्या कनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आले. तर शुभांशु शुक्ला यांच्या 3 सहकाऱ्यांसह ते मिशनसाठी रवाना झाले. ॲक्झिओम 4 हे मिशन भारतासाठी खूप खास आहे, कारण 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर भारतानं आपला दुसरा अंतराळवीर अवकाशात पाठवला. तर शुभांशु शुक्ला अंतराळात 7 प्रयोग करणार आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंकुरांचे अंकुरणे, पिकांच्या बियाण्यांवरती संशोधन आहे. शेवाळावरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा परिणामासारखं संशोधन केलं जाईल. स्नायूंच्या ऱ्हासाच्या कारणांचा अभ्यास आणि उपाय शोधण्यासाठी देखील एन्सेटमचा संशोधन होणार आहे. डिजिटल स्क्रीन्सवरील मानवी प्रतिक्रिया आणि तणाव पातळीचा अभ्यास केला जाईल. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. पाकिस्तानमधून एक मोठी बातमी, कारण दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोदा इथे तहरीक तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह नावाचा अधिकारी मारला गेलाय. मेजर मोईज अब्बास शाह हा तोच अधिकारी आहे ज्यानं 2019 मध्ये बालाकोट स्ट्राईक दरम्यान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडलं. टीटीपीच्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान मारले गेले, तर चकमकीत टीटीपीचे 11 जण मारले गेले असं पाकिस्तानी लष्कराचं म्हणणं आहे. तर पाकिस्तानी मेजर आता ठार झालेले आहेत. वर्धमान अभिनंदन यांना पकडणारा हे मेजर होते. आणि आता एक मोठी बातमी, टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे. हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे, कारण जगातील पहिलं प्रवासी घेऊन उडणाऱ्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय. त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज या कंपनीनं हा इतिहास घडवलाय. त्यांच्या अलिया CX-300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानानं नुकतंच 130 किलोमीटरचं अंतर पार केलंय, ते देखील अवघ्या 700 रुपयांमध्ये. या विमानानं पूर्व हॅम्प्टन इथून न्यूयॉर्कमध्ये
जॉन एफ कॅनेडी विमानतळापर्यंत प्रवास केलाय। या प्रवासात 4 प्रवासी उपस्थित राहिले आणि संपूर्ण उड्डाण केवळ 30 मिनिटांमध्ये पूर्ण झालंय। तर इलेक्ट्रिक विमान आलिया CX-300चं पहिलं उड्डाण यशस्वी झालंय। 30 मिनिटांमध्ये 130 किलोमीटरचा प्रवास करणं शक्य आहे। 130 किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ 700 रुपये इतकाच खर्च येणार आहे। इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 13,500 रुपये खर्च येईल। इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉनस्टॉप 463 किलोमीटरचं अंतर पार करेल। तर 130 किलोमीटरचा प्रवास टॅक्सी 3,000 ते 4,000 रुपये लागतात, तर इलेक्ट्रिक विमान केवळ 700 रुपये लागणार आहे। हेलिकॉप्टरला 13,500 रुपये लागतात, तर इलेक्ट्रिक विमानाला फक्त 700 रुपये लागतात। दुसरीकडे पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा वाद पेटलाय। रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। मेधा कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची आहे असं यावेळेस कार्यकर्ते म्हणाले। की पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण की महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतामधली मुलींसाठीची पहिली शाळा ही पुण्यामध्ये सुरू केलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव हे देण्यात यावं। थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव मेधाताई कुलकर्णी म्हणतात म्हणून देऊ नये, कारण त्यांचं पुन्हा पेशवाई आणण्याचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही या ठिकाणी निश्चितपणे भंग करू। आम्ही थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव या रेल्वे स्टेशनला कुठल्याही परिस्थितीमध्ये देऊ देणार नाही। तर नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे। माजी खासदार भाजप नेते संजीव नाईक यांनी याबाबत संकेत दिले। नवी मुंबईमध्ये आमची ताकद आहे, त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता यावी ही इच्छा संजीव नाईक यांनी बोलून दाखवली आहे। सोबतच वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो मान्य असेल असंही नाईक म्हणाले। या ठिकाणी स्थानीय स्तरावरती भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे। इथले आमदार असतील, या भागातले नगरसेवक आहेत, हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची, इथल्या जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्याकडे आहे आणि म्हणून आमच्या सर्वांचं म्हणणं आहे की इथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नवी मुंबई महापालिकेत यावी। जो वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय घेण्यात येईल त्याला आमचा पाठिंबा असेल, पण आमची मागणी स्वबळाची। आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। प्रवाशाचा तोल गेल्यानं अपघात घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय। या घटनेमध्ये 5 प्रवासी ठार तर 3 जण जखमी झाले। याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होईल। ठाण्यात अनधिकृत इमारतींवरती पालिकेने तोडक कारवाई केली। गेल्या 5 दिवसांमध्ये 73 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या। काही ठिकाणी प्लेंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम देखील हटवण्यात आलंय। हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामाचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी आणखी एक नामांकन देण्यात आलं। अमेरिकन काँग्रेसमन बडी कार्टर यांनी आता ट्रम्प यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीचं श्रेय ट्रम्पला देत हे नामांकन देण्यात आलंय। उद्योगपती अनंत अंबानींनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये अनंत अंबानींनी दुसऱ्यांदा फडणवीसांची भेट घेतली आहे। वर्षा बंगल्यावर दोघांमध्ये तासभर चर्चाही झाली आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं मात्र आपल्याशी चर्चा केली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सातत्यानं चर्चा सध्या रंगली आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आठवड्याभरात महामार्गावरती खड्डे पडले। शहापूर तालुक्यातील हद्दीत हे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। महामार्गाच्या अशा अवस्थेमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई गोवा महामार्गावरती वारंवार कोसळणाऱ्या संरक्षक भिंती आणि महामार्गाला जाणारे तडे, त्यामुळे महामार्गाच्या कामाबाबत आता प्रश्न उपस्थित झाला। संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठमोठे तडे गेलेत, तर काही ठिकाणी 4 ते 5 इंचाच्या भेगाही पडल्या। काही ठिकाणी जवळपास अर्ध्या फुटाची भेग आहे, त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनलाय।
वाशिमच्या कारंजामधील कामरगावमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक महाविद्यालयाची इमारत जीर्ण झाली. ती कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या इमारतीमध्ये 1200 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. दरम्यान 2016-17 शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे आणि ती धुळखात पडली आहे. अमरावती जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त 60% पीक कर्ज वाटप केलं. 73,000 शेतकऱ्यांना 987 कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं. दरम्यान उर्वरित 40% पीक कर्जासाठी बँका टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात आता जावं लागतंय. तर मुक्ताईनगरमध्ये तुरळक पाऊस पडतोय. या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेतातल्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा ही अद्यापही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर कमी प्रमाणात आणि कमी दाबाच्या पावसानं पीक तर उगवलं, पण पक्ष्याचा त्रास वाढलाय. हे पक्षी पिकांचे नुकसान करताय आणि शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांवरती त्यामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याचा मार्ग आहे. दुबार पेरणी करावी लागल्यास शासनाकडून बियाणे मिळावीत अशी मागणी शेतकरी करत आहेत. माळेगाव साखर कारखाना निवडणूक अजित पवार यांच्या समर्थकांचा जल्लोष बघायला मिळतोय. गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आहे. अजितदादांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहे, तर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू करण्यात आली. दादांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भातला निकाल अगदी काही वेळातच हातात येणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कल हाती येऊ लागलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अजितदादांची सत्ता कायम आहे. या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सध्या सुरू आहे. माळेगाव गटातील 3 उमेदवार प्रचंड अशा मतांनी निवडून आलेत. कारण त्याचं असं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये आमच्या माळेगाव मधून कधीही असा पॅनल निवडून येत नव्हता. कधीतरी 1-2 सीटं निवडून यायची, परंतु आज दादांनी चेअरमन पदाचं डिक्लेअर केल्यामुळं मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला, जी उर्मी आली, त्या उर्मीचं रूपांतर आजच्या विजयात दिसत आहे. त्यामुळे आमच्या पॅनलचे आता 3 उमेदवार निवडून आले, महिला देखील निवडून आले. दादांनी जो शब्द दिला होता येणाऱ्या 5 वर्षामध्ये उच्चांकी भावाचा, आणि या अगोदरही 5 वर्षात दादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल होता त्यांनी देखील चांगल्या प्रकारे 36 भाव दिला. जे सभासदांना विश्वास दिलता मी विकास करून दाखवणार, त्याच दादांच्या विश्वासाला सभासद आज पात्र होऊन पूर्ण प्रचंड बहुमताने पॅनल निवडून दिलेला आहे. आणि या पॅनल सभासदांच्या जे मतरूपी आशीर्वाद दिलाय त्याचा दादा सार्थक करून दाखवणार. कारखान्याचा चेहरा मोहरा हा पूर्णपणे 5 वर्षात बदलला जाणार आहे. कॅमेरामन सुमित भोसले सर, सागरवाड, साम टीव्ही, बारामती. जगात भारी असणारी कोल्हापुरी चप्पल चक्क 1,16,000 रुपये किमतीची झाली आहे. प्राडा कंपनीच्या फॅशन शो मध्ये नेमकं काय झालं? कोल्हापुरी चप्पल थेट इटलीमध्ये कशी पोहोचली? €1,000 म्हणजेच तब्बल 1,16,000 रुपये. प्राडा सारख्या ब्रँडनं कोल्हापुरी चपलांचे डिझाईन वापरून एक लक्झरी प्रोडक्ट तयार केलाय. हे कौतुकास्पद असलं तरीही अनेकांनी हा भारतीय डिझाईनचा फर्स्ट कॉपी वापर असल्याची टीका केली आहे. पारंपरिक उत्पादनांना त्यांचं श्रेय देणं गरजेचं आहे असंही म्हटलंय. कारण कोल्हापुरी चपलेला आधीच GI टॅग देण्यात आलाय. त्यामुळे GI टॅग व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्यांची कारागिरांना तक्रार करता येते. हे कोल्हापूरचा फायदा होणार असं काय दिसत नाही, त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे. जर असं फायदा असेल तर तसं आता कोल्हापूरला ब्रँडिंग करायला गेलं तसं 8 जिल्ह्याकडे आहेच. तसं कोल्हापुरात भारतातल्या 8 जिल्ह्यांच्याकडे ब्रँडिंगची व्यवस्था आहे. तर जर प्रादा कंपनीने जर लाख रुपयेपर्यंत चप्पल जात असेल तर त्यांनी स्वतः येऊन कोल्हापुरातूनच नेलेले आहे की चप्पल की ती कुठून ते योग्य क्वालिटीची आहे हे बघणं पण गरजेचं आहे. कोल्हापुरी चपलांचं वैशिष्ट्य काय आहे आणि या चपलेला जगभरातून मागणी काय आहे ते देखील पाहूया. कोल्हापुरी चप्पल 100% नैसर्गिक चामड्यापासून बनवली जाते. ॲलर्जी किंवा उष्णतेपासून संरक्षण मिळते.
लोखंडी खिळे, मशीनचा वापर केला जात नाही. टिकाऊपणा, लवचिकता आणि कलाकुसरीमुळे ती प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपलेचा इतिहास सुमारे 700 वर्षांपूर्वीचा आहे. ही चप्पल केवळ एक पादत्राण नसून पारंपरिक कौशल्य, स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक आहे. त्यामुळे भारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या रॅम्पवर 1 लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र ती चप्पल पारंपरिक भावनेनं घालायची की लक्झरी स्टेटमेंट म्हणून, हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.